गाईस, आम्ही चाललोय आता कुठेतरी. माझ्यासोबत माझा भाऊ पण आहे आणि पहिल्यांदा मी ब्लॉग करणार आहे आज. मला खूप जास्त विचित्र वाटतंय. पियुष, तुला कसं वाटतंय? फर्स्ट टाइम कसं झालं? काही कपडे घालून आहे बघा. आणि याच्यावर मम्मीने खूप शिव्या घातल्या त्या माणसाला. लेट्स सी, आम्ही चाललोय. कळेल तुम्हाला, कळेल नेहमीप्रमाणे. स्टार्ट टू एंड नंतर दाखवू. फायनली मी रीच. आता माहित आहे पुण्याचं काहीच, बघूया. मी पहिल्यांदाच करते. माझं नाव हर्षदा, हा अथर्व आहे. आम्ही याला पियुष बोलवतो लाडानी, ठीक आहे. आणि हा माझा पहिला ब्लॉग आहे. आणि आम्ही आता पुण्याला आलेलो आहोत. घरातून जे निघालो ते असं रॉ केलेलं जे आहे ते तुम्ही जरा समजून घ्या. मला बघा, आता पियुषच बनवणार आहे व्हिडिओ. मी तेव्हा थोडं स्टार्टिंगला, आणि मावशी वगैरे असली तर आम्ही थोडंफार कमीच बोलू, पण तरी सुद्धा. चलो, बाय बाय. आम्ही आता मावशीच्या घरी आहोत. आमचं खूप जास्त ट्रॅव्हल झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये आमचं खूप गोंधळ झालं, खूप गोंधळ. म्हणजे जसं की आम्हाला सीट नाही मिळाली. ते मी खरं तर स्टार्टिंगपासून पियुषसोबत काढणार होती स्टार्टिंगचा व्हिडिओ, बट मी तो केला आता कट. आता बघू मी ॲड करेन की नाही करेन हे मला माहीत नाही. तर मी बोलत होती की कल्याणवरून निघाली मी. कल्याणवरून निघाल्यानंतर आम्ही लोकांनी एक नॉर्मल जनरल तिकीट काढला. तिकीट काढल्यानंतर आम्हाला असं झालं की आम्ही कोणती पकडली? कोल्हापूर एक्सप्रेस पकडली. त्याच्यामध्ये 2 ट्रेन लागलेल्या, एक हैदराबादची आणि कोल्हापूरवाली. तर कोल्हापूर ट्रेनमध्ये भरपूर गर्दी होती जनरलमध्ये. तर थोडं आम्ही पुढं चालत गेलो. तो S3च्या ह्याच्यामध्ये काहीतरी आम्हाला थोडी सीट मिळाली. नंतर तिथं कोणी काही टी सी वगैरे आलं नाही, म्हणून म्हटलं की आम्ही बसून गेलो. मग आम्ही तिथे बसलो वगैरे आणि मग 3 तासात काहीतरी पोचलो असं. आणि पोचल्यानंतर मग काका आले घ्यायला. त्याच्यानंतर मग आम्ही घरी आलो मावशीच्या. आता फिरणं वगैरे आमचं उद्यापासून आहे. माहिती मी खूप फटाफट बोलते, कारण की हे नंतर किती मोठं होईल सांगता येत नाही म्हणून. नंतर मग आम्ही आमच्या मावशीच्या मुलीला, म्हणजे माझी कझिन आहे त्यांची मुलगी, ती अशी आम्ही बोलत बसलो की आम्ही उद्या काय करायचं, काय कुठं फिरायला जायचं, हेच ते चालू होतं सगळं काही. सो फायनली मी तर रेडी झालेली आहे. मावशी रेडी होती. आणि सॉरी, कालचं आमचं रातचं जे काही झालं हे मी सांगून पण आहे. आम्ही आता फिरायला निघतोय पुणे फिरायला निघतोय असं. तर मी बाहेर जाऊनच बोलते आता. तर आम्ही निघालेलो आहोत. हा बघा पियुष, ती बघा मावशी, ती तिच्या डिकीतून चष्मा काढतीये. आम्ही आता पुणे फिरणार आहोत. माझी मावशी, हाय, मी हर्षीची मावशी. आम्ही आता कसबा गणपतीला चाललोय. पहिला गणपती पुण्यातला असो, पहिली सुरुवात आम्ही कसबा गणपतीमधून करणार आहोत. इथं बोलणं जास्त अलाउड नाही आणि व्हिडिओ काढणं पण अलाउड नाही. सो मी इथं काही जास्त बोलत नाही. गणपतीचा फोटो काढला दाखवतो मी.
पोहोचत आलोय. पोहोचलोय ऑलमोस्ट. दुसरं ठिकाण, पुण्यातलं दुसरं ठिकाण शनिवारवाडा. माझा फोन मला सपोर्ट करतच नाहीये. त्याचा जीव गेलेला आहे. हा ना, खरंच आहे. आयफोनमध्ये झालेला आहे टेम्परेचर जास्त. फायदा आम्ही पोचलेलो आहोत शनिवारवाड्याला. फॉर्म भरायला लागतंय. मी पण पहिल्यांदाच आले पुण्यामध्ये. असे सुद्धा 23 वर्ष झालेली आज मी आले. 23 वर्षानंतर शनिवार. मोबाईल नंबर सांगतो. मी फॉरेनर आहे. हे कथा बोलताय. हे लोक जास्त कोण तसे घालतात ना, कधी कधी त्यांना नवीन वेगळं वाटतं हातात घालते. आपण मुंबईकर आहेत ना, मुंबईकरांना असं वेगळं झालं. पुणेकर मध्ये जे म्हणतात जाऊ दे तिकडे आहे ते तिथं जागो. आधी तिथं उशिरा उठले आणि उशीर झाले तर उन्हाने तापून नाही नाही बोलले तर खरं. सकाळी सकाळी यायचं होतं. मी म्हटलं म्हटलं ना 8:30ला पर्यंत. मला एकच कोण पाहिजे एवढे बाकी रेडी व्हायला वेळ कुणाला लागला? 1 मिनिट, मी सगळं आवरून रेडी झालेली होते. होते का? बरं आता बोलता किती वेळ लागला? मी फॉरेनर आहे. नाही 5. तर त्यांची मुलं. काय बोलू मी? व्हिडिओज काढतो. हे नसतानाची वंश आहे. हे यांचं. हा बघा काय जोक मारतोय. बाय द वे, पुण्याची ही गरमी खूप भयंकर आहे. माझा फोन खूप तापतोय. भरपूर आहे पण खूप मस्त आहे इकडे. येऊन एक्सपिरियन्स खूप छान आहे. तर तुम्ही येऊ शकता. अजून बोलायला काहीच नाही आहे. हळूहळू सांगेन जेवढं होईल तेवढं. कमीच बोलेल. एवढं छान चांदणं पडलंय. चांदणं पडले. छान चांदणा प्रकाश, चांदणांचा प्रकाश. त्यात शनिवारवाडा. हा काय करपून निघतो इथे. फोन पण गरम होतोय माझं त्याच्यावरून. फोन पण गरम व्हायला लागले. त्याच्यामुळे फोटो पण काढता येत नाहीत मध्ये. मग काय, तो थंड होईपर्यंत थांबायला लागतो. आणि या उन्हामध्ये थंड होण्यासारखं आहे का फोन? माणसं इथं वितळायला लागेल. फोन काय मग काय. आणि तो बघा फोटोग्राफर फोटो काढत चालला. राहिला फोटोग्राफर. अजून विसरलेच हाच पियुष आहे. ते अमूल वेगळा दिसला ना. तिथं खाली काय आहे? बघूया. चलो बाय बाय. नको नको खाली नको जाऊया. इथूनच जायचं आपल्याला. खाली गेलो की झालं. चलो टाटा. स्टेट येऊन आम्ही येतो परत. टाटा. असं आमचा शनिवारवाडा हा फिरून झालेला आहे. ह्याचा टायमिंग वगैरे मावशीनी सांगितलंय. आता म्हणजे नॉर्मली आम्ही तिथे बघतोय काय आहे अजून. पण खूप सुंदर आहे. तुम्ही येणं एक्सपिरियन्स खूप छान आहे. हे बघा ह्या लोकांचं काहीतरी डिस्कशन चालू आहे आता. इथे जायचं तिथे जायचं. हा पण छान होतं. हे एक्सपिरियन्स खूप भारी आहे. इथे या मस्त आहे एकदम. हा यार शेट 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 तुला परत बोलायला लागेल. 12 नंतर येऊ नका. तर रेकॉर्डच झालं नाही. बंद होऊन झाला फोन. हा आणि आपलं पण बोलणं वेस्ट गेलेलं आहे. परत बोल. कसं वाटलं शनिवारवाडा मावशी?
मला तर खूपच छान वाटलं. तुला कसं वाटलं शनिवार वाडा? भारी होता एकदम. फोटो एकदम छान आले. छान वाटलं. सुंदर एकदम फोटो सुंदर. काढले तुझी मस्त अमेझिंग. माझे एवढे सुंदर फोटो पहिल्यांदा आले. छान छान. आता आम्ही लाल महल बघायला चाललो. हो.